आगमन आज होत आहे आणि सध्या आपण आहोत गणेशाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लालबाग परळ या भागामध्ये, जिथे आपण बघू शकतो इतकं सुंदर रूप जे आहे ते चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आहे आणि अतिशय सुंदर आणि देखणं रूप बघण्यासाठी गणरायाचं इथं हजारोच्या संख्येनं मुंबईकरांनी गर्दी केलेली आहे। मोठा सध्या पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये, मात्र उत्साहाला कुठेही कमी नाही आहे आणि मोठ्या संख्येनं मुंबईकर जे आहेत लाडक्या गणरायाचं रूप बघण्यासाठी इथे जे आहेत ते लालबाग परळ परिसरामध्ये लोकांची अक्षरशः तुडुंब गर्दी आहे। गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, मात्र असं असताना सुद्धा गणरायाच्या आगमनाला घेऊन सुद्धा तेवढीच उत्सुकता मुंबईकरांमध्ये पाहायला मिळते आणि आपण बघतो की समोरच चिंतामणीचं चिंचपोकळी यांचं आगमन झालेलं आहे आणि अतिशय दिमागदार अशा रूपामध्ये चिंचपोकळी चिंतामणी जो आहे तो परळच्या कारखान्यामधून आता सरळ चिंतामणीचं जे सार्वजनिक मंडळ आहे जिथे स्वागताची मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी कारखान्यापासून आपल्या लाडक्या गणरायाला, आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे ते आता घेऊन चाललेले आहेत सार्वजनिक चिंतामणी गणपती मंडळ जे आहेत त्या ठिकाणी। आणि इथे तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येनं मुंबईकरांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। पाऊस मात्र जोरदार आहे, मात्र या पावसामुळे मुंबईकरांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही आहे आणि अक्षरशः ढोल ताशे नगाडे महाराष्ट्राची संस्कृती जपत या ठिकाणी लाडक्या गणरायाचं जे आहे ते आगमन करण्यात येत आहे आणि अनेक शेकडो जे तरुणाई जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये ह्या लाडक्या गणरायाचं चिंतामणीचं रूप जे आहे चिंचपोकळीचा चिंतामणी लोकप्रिय गणपती असं आहे त्याचं पहिलं रूप आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करताना पाहायला मिळतं आहे आणि कुठल्याही पावसाची तमा न बाळगता आपला हजारो लाखो रुपयांचा मोबाईल काढून जे आहेत लोक लाडक्या गणरायाचं रूप जे आहे पहिलं रूप जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करताना पाहायला मिळतात। पण त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं आपण इथे कौतुक करू शकतो। मुंबई पोलीस जे आहे त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गर्दीची एक लक्षात घेऊन इथं मुंबई पोलिसांनी मोठी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती इथे तैनात करण्यात आलेली आहे। महिला पोलीस सुरक्षा कर्मी आणि त्याचबरोबर पुरुष पोलीस कर्मचारी जे आहेत ते मोठ्या संख्येनं संपूर्ण लालबाग परळ एरियामध्ये जे आहे ते या ठिकाणी सुरक्षा देताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर आपण बघतो की ॲम्ब्युलन्सची व्यवस्था जी आहे ती सुद्धा केलेली आहे, मात्र कुठलीही अनुचित घटना इथे घडू नये याची दक्षता तर बाळगण्यात आलेली आहे। मात्र जर गर्दीमध्ये जर एखाद्याला दुखापत झाली किंवा एखाद्याला चक्कर आली तर त्यांच्यासाठी सुद्धा ही व्यवस्था जी आहे ॲम्ब्युलन्सची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या उत्साहाला कुठेही कसली नजर लागू नये, मुंबईकरांच्या उत्साहामध्ये कुठलीही कमी येऊ नये याची दक्षता मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर आपले मुंबईचे जे हॉस्पिटल्स, मुंबईचे जे प्रशासकीय जे टीम आहे ते या ठिकाणी करताना पाहायला मिळते। आणि गर्दीचं जर सांगायचं झालं तर गर्दी बघा संपूर्ण एरियामध्ये तुम्हाला छत्र्या पण दिसतील, पण काही अशी लोकही दिसतील जे बिना छत्रीचं छत्री वित्री कुठली न घेता डायरेक्ट बाप्पाचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी करताना पाहायला मिळतात।